भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कार्यवाचा पडवणे जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार ओम जन्माद्यसे तो नयादितरतश्चार्थ श्रीज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदित्ये मूल्यं सूर्या तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीराम्बुदाभं थोडंसं जघननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासन पदांभोज तेजस प्रदीपदेशम विधेंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचरी. ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृत वंदे भगवंतं पुनः प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा ज्ञानयज्ञ 14 वर्ष अनंत गुणनिधान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची रसमधुर कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताहातील सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळी, परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्वत जनगुणीजन मंडळी, सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवेचा योग संधी प्राप्त झाली ते आपल्याच गावातील ज्ञानेश्वरजी सावळे यांच्या माध्यमातून पहिलाच योग. त्यामुळे मला भजनी मंडळाचा काही कोणाचा परिचय नाही, आपला पहिलाच प्रसंग आहे. आमचे फक्त मला वाटते नागराव बाबाची एकदा पांगऱ्यामध्ये भेट झाली होती आणि ज्यांचं नाव घेतलं चालीच्या वेळेला ते डॉक्टर साहेब. आता तुमची ओळख झाली. सर्वच भजनी मंडळ मारुद्र्याचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आला. हाती के पाव म्हणजे सबके पाव. आणि आमच्या बरोबर आमच्या संस्थेवर आणि आमच्यावर नितांत प्रेम ज्यांचं आहे ते आमच्या संस्थेचे सहकारी आदरणीय कैलासराव शिंदे पांगरेकर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर तुमच्याच गावचे जावई रेणापूरकर, अनिलराव पतंगे, माणिक बाबा पतंगे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. नितीन महाराज नाही का, नितीन महाराज, शेषराव वाचे चिरंजीव. अत्यंत भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारचं वातावरण आणि सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एक महत्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं चिंतन करावं, भगवंताच्या नामाचं गुणगान करावं आणि म्हणून अभंग हे अशा प्रकारचा निवडलेला आहे. अभंग 3 चरणांचा आहे, परंतु ज्ञानोबांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोपडे. सूर्याचं बिंब दिसायला एवढंसं जरी असलं तरी प्रकाशाला संपूर्ण त्रिभुवनामध्ये प्रकाश पोचवणार ते सूर्याचं बिंब जसं आहे तसं ज्ञानोबांचे शब्द जरी छोटेसे असले तरी अर्थ दृष्टीने अत्यंत व्यापक अशा प्रकारचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आवड जीवांना सावधानतेचा इशारा देतात, सावध करतात की बाबांनो, हा जो देह तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपा प्रसादाने प्राप्त झाला, या देहामध्ये आल्याच्या नंतर आपली इति कर्तव्यता काय, आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे. आपण कोण आहोत, इथं आपण आलो कशा करता आणि इथलं जगणं झाल्यानंतर आपल्याला जायचंय कुठं, आपला मुक्काम काय आहे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनुष्याने मानव जीवनामध्ये केलं पाहिजे. याच्याकरता भगवंताची अनुकंपा झाली आणि तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला. म्हणून या देहामध्ये आल्याच्या नंतर व्यर्थ देहाचा भ्रम बाळगण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, विठ्ठल म्हणे कार्य वाचेन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. याच्या आवत प्राणी मात्रांना जागृती देण्याचं काम संत महात्मे करतात, जाग करण्याचं काम संतांचं आहे. एक लक्षात ठेवा, सर्वसामान्य जीवालाही संत महात्मे जागे करतात, संतांना सुद्धा संतच जागे करतायत आणि प्रसंग आला, वेळ पडली तर देवालाही जागे करणारे संत महात्मे. काकडा पहा, आपलं सगळं लक्षात येईल. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा बंधू सोहरे पिशू. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरनाथा. सर्वसामान्य जीवाला जागा करण्याचं काम संत महात्मे करतायत. लोक म्हणतील महाराज